गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. मग हे मोदक आजकाल भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बरेच जण ट्राय करतात आणि आता लवकरच मंगळी चतुर्थी देखील येत आहे. तर त्याच निमित्ताने आज आपण पौष्टिक, बनवायला अतिशय सोपे आणि महत्त्वाचं म्हणजे घरगुती फक्त 3 साहित्यांमध्येच अगदी पेढ्याच्या चवीचे मूग डाळीचे मोदक बनवत आहोत. मूग डाळ तुम्हाला तर माहितीच आहे, शरीराकरिता अतिशय थंड असते. सध्याला एवढी भयंकर गरमी आहे, तर म्हटलं प्रसाद का होईना म्हणून प्रत्येकजण हे मोदक नक्कीच आवर्जून बनवून खाईल, जे शरीराकरिता अतिशय उत्तम असेल. त्याकरिता आपल्याला या ठिकाणी 1 कप मूग डाळ लागणार आहे, जी सालविरहित मी या ठिकाणी घेतली आहे. वजनी प्रमाणात साधारणतः 150 ग्रॅम आहे. या घेतलेल्या साहित्यात परफेक्ट असे 11 ते 12 मोदक तयार होतील. घेतलेली डाळ पहिले आपण स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेऊ. यामुळे त्यावरील संपूर्ण धूळ, कीटकनाशक पावडर पूर्णतः निघून जाईल. आता ही आपल्याला छान अशी खरपूस खमंग भाजून घ्यायची आहे. त्याकरिता शक्य असल्यास जाड बुडाचीच कढाई वापरा. यामुळे आपली डाळ न करपता किंवा रंग न बदलता अगदी छान अशी आतपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत भाजली जाईल. यामुळे आपल्या मोदकांना टेस्ट देखील जबरदस्त येईल, खमंग येईल. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये भरपूर जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. तर मूग डाळीमध्ये फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असल्यामुळे यामुळे अजिबात अपचन किंवा पित्ताचा त्रास होत नाही. त्यामुळे हिचं सेवन उन्हाळ्यामध्ये आवर्जून जास्त प्रमाणात करायचं. तर बघा, छान अशी खरपूस खमंग आपली डाळ व्यवस्थित भाजून झाली आहे. अजिबात यामध्ये ओलावा राहिलेला नाही आणि आतपर्यंत खमंग देखील भाजली आहे. आता ती मी एका ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून ती व्यवस्थित अशी थंड होईल. कारण तुम्हाला दिसत असेल यामधून भरपूर सारी वाफ बाहेर निघतीये. ही अशीच दळायला घेतली तर ती व्यवस्थित बारीक दळली जाणार नाही. तर बघा, काही वेळातच आपली डाळ पूर्णतः थंड झाली आहे. ती आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. शक्यतो छोटं जे चटणी जार असतं ना, त्यामध्ये काढा. यामुळे ती व्यवस्थित बारीक दळली जाईल. आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि जेवढी शक्य आहे ना, तेवढी एकदम बारीक पावडर स्वरूपात दळून घेऊयात. शक्य तेवढी मी ही डाळ व्यवस्थित बारीक दळून घेतली. पुढील कृती करूयात. त्याकरिता सेम कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घातलं. तूप गरम झालं की लगेचच 1 ते 1.5 चमचा बारीक रवा घालू. बारीक रवा घातल्यामुळे तयार होणारे आपले मूग डाळीचे मोदक मस्त असे खुसखुशीत तयार होतील आणि ते टाळूला देखील अजिबात चिकटणार नाही. रवा छान असा फुलला, व्यवस्थित भाजून झाला की मगच यामध्ये ही दळून घेतलेली मूग डाळ म्हणजेच संपूर्ण पीठ घालायचे आणि पुन्हा एकदा छान असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये अजून थोडंसं तूप देखील वापरू शकता. आणि आणखी एक टिप्स म्हणजे संपूर्ण पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची. तर बघा, या पिठाचा रंग तुम्हाला थोडासा डार्क झाल्यासारखा जाणवत असेल. घरभर छान असा खरपूस सुगंध देखील दरवळलेला आहे. याचा अर्थ पीठ आपलं व्यवस्थित भाजून तयार झालं आहे. आता लगेच यामध्ये घालूयात अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट. याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता. आणि जर यापैकी एकही गोष्ट तुमच्या घरात शिल्लक नसेल, स्किप केली तरी देखील चालणार आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित भाजून घेऊ. यामुळे डेसिकेटेड कोकोनटमधील कच्चेपणा दूर होईल. तर बघा, मस्त असे दोनही साहित्य व्यवस्थित खरपूस खमंग भाजलेत. आता मोदकांना रंग छान येण्याकरिता आणि चवही मस्त येण्याकरिता 7-8 केसर काडी 1.5 ते 2 चमचे दुधामध्ये भिजत घातलेली होती. ते दूध मी या ठिकाणी वापरलंय. सोबतच अर्धा वाटी दुधावरील जी मलाई असते म्हणजेच साय असते ती देखील घालू. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा खावा, मावा किंवा मग मिल्क पावडर वापरण्याची गरज पडणार नाही. मोदकांना टेस्टही खूप छान अशी पेढ्यासारखी येईल. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि जोपर्यंत आपलं हे मिश्रण पूर्वीसारखं छान असं कोरडं होत नाही ना, तोपर्यंत परतवून घेऊयात. तर बघा, जरा वेळ सतत हे हलवत व्यवस्थित खरपूस खमंग भाजत राहिलं की यातील गुठळ्या देखील आपोआप मोडतात आणि आपल्या या पिठाला किंवा या साहित्यांना रंग देखील खूप छान येतो. आता आपल्या या पिठाला छान अशी बाइंडिंग येण्याकरिता किंवा आपले मोदक छान असे मऊ लुसलुशीत होण्याकरिता पुन्हा एकदा अर्धा वाटी दूध घातलं आणि अगदी जरा वेळाकरिता हे पुन्हा एकदा भाजून घेते. यामुळे दुधातील कच्चेपणा दूर होईल, आपले मोदक जास्त काळापर्यंत टिकतील आणि मिश्रणाला देखील छान अशी बाइंडिंग येईल. तर बघा, आपलं हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. जर असं ओलसरपणा जाणवतोय. आता या ठिकाणी आपण
1 कप मूग डाळ ज्या कपाने मोजून घेतलेली होती त्याच कपाने हलकीशी प्रेस करून 1 कप पिठी साखर घेतली आहे. एवढं प्रमाण अगदी पुरेसं आहे. परफेक्ट गोडीचे आपले हे मोदक या प्रमाणात तयार होतात. तर बघा आपलं हे मिश्रण छान असं गरम आहे, त्यामुळे आपल्या या पिठी साखरेला लगेचच पाणी सुटल्यासारखं होतं आणि ती या मिश्रणामध्ये छान अशी पटकन एकजीव होते. यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे. ही महत्त्वाची टिप्स आवर्जून लक्षात ठेवा. तर बघा जरा वेळातच पिठी साखर मस्त अशी या मिश्रणामध्ये एकजीव झाली आहे. छान असं हिला हलकंसं पाणी सुटल्यासारखं झालंय. आपलं मोदकांचं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे असं समजायचंय आणि ते लगेचच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं. हे मूग डाळीचे मोदक ना आपलं मिश्रण गरम आहे तेच लगेचच बांधायला घ्यायचे म्हणजेच तयार करायला घ्यायचे. यामुळे ते तयार करणं अतिशय सोपं जातं. आता यामध्ये आपले मोदक छान असे अट्रॅक्टिव्ह दिसण्याकरिता मी थोडीशी त्रुटीफुटी घालतीये, जी घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. पुन्हा एकदा हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे मूग डाळीचे मोदक ना आपल्याला तयार करण्याकरिता साचाच वापरावा लागणार आहे. पण जर तुमच्याकडे साचा नसेल तर याचेच तुम्ही छोटे छोटेसे लाडू देखील बांधून घेऊ शकता, जे चवीला तर सेमच लागणार आहे आणि बाप्पाला लाडू काय आणि मोदक काय दोनही प्रियच आहे. आता मोदक बनवायला घेऊ. त्याकरिता मी अशा स्वरूपाचा एक साचा घेतलाय. त्याला पहिले थोडंसं तूप लावून घेते, कारण पहिलाच मोदक आहे तर आपलं हे मिश्रण या साच्याला चिकटायला नको. मोदक अगदी व्यवस्थितरित्या बाहेर निघायला पाहिजे. नंतर आपल्याला तूप लावण्याची अजिबात गरज नाहीये. आता मिश्रण या पद्धतीने साच्यामध्ये भरायचं, व्यवस्थित असं घट्ट असं प्रेस करायचं आणि आपल्याला जाणवलं की आपल्या मोदकाला परफेक्ट असा शेप आलेला आहे. संपूर्ण मिश्रण यामध्ये भरून तयार झालाय. त्याच वेळेला हा साचा असा उलटा करून हातावर घेऊन व्यवस्थित हळूवार खोलायचा. वाव! मस्तच. आपला खूपच छान असा मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. सेम पद्धतीने उरलेले संपूर्ण मोदक पटापट तयार करून घेऊयात. तुम्हाला आजची ही मोदकची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण असेच भरपूर सारे आपल्या या चॅनलवर मोदक रेसिपीज बघितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील, ट्राय केलेल्या नसतील तर चॅनलला आवर्जून भेट द्या. व्हिडिओ नक्की बघा आणि या वर्षीच्या मंगळ चतुर्थीला असे हे खुसखुशीत मोदक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आपल्या या चॅनलवरील रेसिपीज बघायला आवडतात का? किंवा यामध्ये काही चेंजेस हवे आहेत का? कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपली ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.